शेवटी एक सिंह कसा बनला माता दुर्गेची सवारी। एकदा भगवान शिवांनी माता पार्वतींना काली असे म्हणले। ही गोष्ट माता पार्वतींना इतकी वाईट वाटली की त्या पुन्हा जंगलात जाऊन तपस्येत लीन झाल्या। त्याच वेळी एक भुकेला सिंह त्यांना शिकार करण्यासाठी आला, पण माता पार्वतीची तपस्या इतकी शांत होती की सिंहाच्या स्वभावात पूर्णपणे बदल झाला। शिकार करण्याऐवजी तो सिंह शांतपणे माता पार्वतीच्या जवळ बसून राहिला। महिने उलटले तरीही तो सिंह माता पार्वतीच्या तपस्येदरम्यान उपाशीपोटी बसून राहिला। माता पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना उज्ज्वल स्वरूप दिले आणि त्यांना गौरी असे नाव दिले। माता पार्वती आता अत्यंत तेजस्वी आणि सुंदर झाल्या। जेव्हा त्यांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी त्या सिंहाला आपल्या जवळ बसलेले पाहिले। हे पाहून त्यांना जाणवले की हाच तो सिंह आहे ज्याने त्यांच्या तपस्येदरम्यान निस्वार्थपणे त्यांचे रक्षण केले आणि स्वतःची भूक सोडून त्याच्या भजनात मग्न राहिला। त्यानंतर माता पार्वतीने त्या सिंहाला वरदान दिले, तुझ्या तपस्येच्या आणि भक्तीच्या जोरावर मी तुला माझा वाहन बनवू। आजपासून तू माझ्यासोबत राहशील आणि माझ्या शक्तिरूपाचे प्रतीक असशील। असा हा सिंह माता दुर्गेचे वाहन बनला आणि माता शेरावाली या नावाने प्रसिद्ध झाला। व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या रहस्य टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा।